आनंदाचा क्षण आहे आणि जल्लोषाचा क्षण आहे सर्व मराठी बांधवांसाठी। जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मराठी भाषा ही सर्व जगामध्ये सर्व दूर पसरलेली आहे। आपले मराठी बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये फार मोठ्या उंचीवर पोहोचलेले आहेत आणि तिथे ते मराठी जपत आहेत। आपलं अखिल मराठी जे साहित्य संमेलन आहे किंवा वेगवेगळी नाटकं आहेत, वेगवेगळे आपले जे कलाकृती आहेत, या सगळ्या सर्व जगामध्ये जे आहेत ते नावाजल्या जातात। आणि अशा भाषेला आज आपल्याला माहिती आहे की दक्षिण भारतामध्ये सुद्धा जे शिवाजी महाराजांनी एकोजीरावांनी नेलेली भाषा आजही त्यांनी तिथे जिवंत ठेवलेली आहे। तर असं सर्व ठिकाणी आपला जे मराठी भाषेचा डंका वाजतो आहे तो लक्षात घेऊन केंद्र सरकारने आहे ते आपल्या म्हणजे आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जो सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आपल्या भाषेला अभिजात दर्जा मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे। त्याबद्दल आज जो आहे अत्यानंद होत आहे आणि त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार। मैडम हाँ मैडम का लिया, हाँ मैडम का लिया, ले लिया क्या मैडम का है घेतला। हाँ चलो थोड़ा ओ साहब, अरे आप आओ ना, आप साथ में आओ मैडम। सर आप आओ ना, आप आ जाओ ना सर नीचे आ जाओ। वहाँ कुठे अनेकांनी मराठी भाषेचा आजच्या ह्या सोहळ्याचा आनंद घेत असताना किंवा आपल्याशी बोलत असताना निश्चितपणे आपल्याला सांगायला माहिती आहे, परंतु आपल्याला माहीत पाहिजे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय होणार आहे आणि त्याचे निकष काय होते। किती अवघड परिस्थितीमध्ये आपण हे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून घेतला हे आपण समजण्यासाठी मुख्यतः मराठी भाषेला जो स्टेटस मिळालेला आहे ह्याचा अभिजात लँग्वेजचा अभिजात भाषेचा मराठी भाषेच्या संदर्भात संशोधन व विकास प्रक्रियेत निधी या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर मराठी भाषेतील पुरातन दस्तऐवजांचे जतन व संवर्धन होणार आहे। भारतातल्या 450 विद्यापीठात मराठी भाषेचं शिक्षण मिळणार आहे। अभिजात भाषेच्या दर्जामुळे स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार या ठिकाणी मिळणार आहेत। त्यामुळे सेंटर ऑफ एक्सलन्स अँड स्टडीजची स्थापना करण्यात येते। सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळी आणि उडिया या 6 भाषांनाच केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। आपल्याला लक्षात यायला पाहिजे की याचे निकष सुद्धा हे जे भाषेचं दर्जा मिळाला आहे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, पण याचे निकष काय साहेब असतात हे सुद्धा आपल्याला जनतेला माहीत करून देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी भाषेचे साहित्य किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावे लागते। भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावे लागते, ती इतर भाषेतून उसनी घेतलेली नसावी, भाषेचं स्वरूप इतर भाषेपासून वेगळं असावं। या सर्व निकषामध्ये आपली माय मराठी पास झालेली आहे। त्या तमाम मराठी जणांचा याचा तमाम मराठी जणांना अभिमान आहे। मी निश्चितपणे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मी चेंबूरवासियांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि मराठी भाषिकांना सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। आजचा हा क्षण हा ऐतिहासिक खरं तर निश्चितपणे मराठी भाषेच्या सोनेरी अक्षरांनी यात लिहिला जावा अशा प्रकारचा आजचा क्षण आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी जनतेला शुभेच्छा देतो आणि मी सांगतो धन्यवाद।